नंबर 4 आहे measures of some angles in the figures are given. Prove that AP upon PB equal to AQ upon QC. याच्यामध्ये आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे, ट्रायंगलचे मेजर्स सांगितलेले आहेत. APQ 60 डिग्री, ABC 60 डिग्री आणि त्याप्रमाणे आपल्याला सांगितलेलं आहे प्रूफ करायला AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. आता सरळ काय दिसते आपल्याला, सेम अँगल्स आहेत, म्हणजे सेम अँगल्सच्या समोरच्या साईड्स ज्या असतील त्या सेम असणार आहेत. प्रूव्ह झालेलं आहे. लिहूया आता आपण, बघूया काय म्हणायचं आहे, कसं म्हणायचं आहे ते. गिवन इन ट्रायंगल ABC अँगल APQ इज इक्वल टू 60 डिग्री, अँगल ABC इज इक्वल टू 60 डिग्री. प्रूव्ह AP अपॉन PB इक्वल टू AQ अपॉन QC. आपल्याला जर का इथे 60 आहे तर इन ट्रायंगल ABC APQ equal to ABC equal to 60 degree. Therefore, APQ congruent to ABC. Angle APQ congruent angle ABC. Line PQ parallel to line BC. तर आपण रिझन दिलेलं आहे corresponding angle theorem. By basic proportionality theorem, AP upon PB equal to AQ upon QC. Hence proof. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 5. इन ट्रॅपिझम ABCD साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC. AP इज इक्वल टू 15, PD इज इक्वल टू 12, QC इज इक्वल टू 14. फाइंड BQ. थोडाफार आपल्याला कळतं आहे की 3 पॅरलल लाईन्स आहेत, त्याची ट्रान्सव्हर्सल आहे, म्हणजे आपल्याला प्रॉपर्टी जी आहे ती 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल लावून आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे आणि मग जे आहे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून आपल्याला आन्सर मिळेल. म्हणजे आपण त्या प्रकारे आपण जी इक्वल प्रपोर्शन आहे ते दाखवणार आहोत आणि मग आपल्याला उत्तर मिळणार आहे. आता आपण लिहून घेऊया, आपल्याला काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे. क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ ट्रॅपिझम. साइड AB पॅरलल साइड PQ पॅरलल साइड DC. AP इज इक्वल टू 15, PD is equal to 12, QC is equal to 14. Find BQ is equal to what? मग आपण म्हटलेलं आहे quadrilateral ABCD is a trapezium. Side AB parallel side PQ parallel side DC. Therefore, by the property of 3 parallel lines and their transversal, AP upon PD is equal to BQ upon QC. मग आपण त्याची लेंथ जी आहे ती भरून घेतलेली आहे. 15 अपॉन 12 इक्वल टू BQ अपॉन 14. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे. 15 इंटू 14 इक्वल टू BQ इंटू 12. मग इथे इंटू 12 जो आहे तो लेफ्ट हँड साईड गेल्यावरती डिवाईड होईल. 15 इंटू 14 अपॉन 12 इक्वल टू BQ. मग इथे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन म्हणते आहे इथे मी. इथे आपण न्यूमरेटर डिनॉमिनेटर यांचं जे आहे प्रपोर्शन काढूया किंवा त्यांचा शॉर्टेस्ट फॉर्म करून घेऊया. 3 5 जा 15, 3 4 जा 12, 2 2 जा 4, 2 7 जा 14. म्हणजे इथे राहिले 5 7 इथे डिवायडेड बाय 2 म्हणजे 5 7 जा 35, 35 अपॉन 2 इक्वल टू 17.5. देअरफॉर 17.5 इक्वल टू BQ. आता इथे कोणत्याही प्रकारचं आपल्याला युनिट्स दिले, म्हणजे सेंटीमीटर मीटर किंवा असं काही आपल्याला युनिट्स दिलेलं नाही आहे. आपण युनिट्स म्हणून म्हणू शकतो 17.5 युनिट्स इक्वल टू BQ. तुम्ही लिहा किंवा लिहू नका, दोन्ही चालणार आहे, पण जर दिलेलं असेल तर मात्र तुम्हाला लिहावंच लागेल. आता आपण पाहूया क्वेश्चन नंबर 6. क्वेश्चन नंबर 6 आहे आपला फाइंड QP यूजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. आपण फिगर काढून घेतलेली आहे, काय काय इन्फॉर्मेशन दिलेली आहे ती लिहून घेऊया. इन ट्रायंगल MNP MN इज इक्वल टू 25, QM इज इक्वल टू 14, PN इज इक्वल टू 40. फाइंड QP इज इक्वल टू वॉट. काय दिलेलं आहे इथे बायसेक्ट केलेलं आहे बघा.
एनला, म्हणजे इथे कोणता पण फॉर्म्युला लावणार किंवा कोणता पण थेरम लावणार आहोत, अँगल बायसेक्टर थेरम लावणार आहोत. म्हणजे हे जर प्रपोर्शन 25/14चं जे केलं त्याचप्रमाणे 40/QPचं पण येईल. मग त्याप्रमाणे आपण लिहून घेतलेलं आहे. इन ट्रायंगल MNP QN इज अ बायसेक्टर ऑफ अँगल N बाय अँगल बायसेक्टर थेरम PN/MN इज इक्वल टू QP/QM. क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतलेलं आहे. 14/14 इक्वल टू QP इंटू 25 आहे. लेफ्ट हँड साईडला आल्यावरती डिवायडेड बाय 25 झाला आहे. 40 × 14/25 इज इक्वल टू QP. आता करून घेऊया आपण डिव्हिजन. ओके, 40 आणि 25 आहे, इथे 14 आहे, मग 40 × 25 करून घेऊया. किती येईल? 8×5 = 40, 8×5 = 40 आणि 5×5 = 25. 8/5 आलेलं आहे. मग 14 8 डिवायडेड बाय 5 आन्सर आला आहे 22.4 इक्वल टू QP. मी म्हणाले त्याप्रमाणे तुम्हाला युनिट्स दिलेले नाही आहेत म्हणून युनिट्स लिहा. नाही लिहिलं तरी चालणार आहे, लिहिलं तरीही चालणार आहे. आता आपल्याला पाहायचं आहे क्वेश्चन नंबर 7. इन फिगर 1.41 इफ AB पॅरलल CD पॅरलल FE देन फाइंड X अँड AE. आपल्याला काय काय सांगितलेलं आहे? BDची DFची आपल्याला लेंथ सांगितलेली आहे, ACची लेंथ सांगितलेली आहे आणि त्याच्याचबरोबर आपल्याला काय काय सांगितलेलं आहे? AB इज पॅरलल टू DC पॅरलल टू FE. त्याच्यानंतर त्यांनी आपल्याला Xची आणि त्याच्याचबरोबर AEची व्हॅल्यू काढायला सांगितलेली आहे. व्हॅल्यू म्हणजे लेंथ काढायला सांगितलेली आहे. आपण गिवन इन्फॉर्मेशन लिहून घेतलेली आहे. कन्स्ट्रक्शन करताना काय करायचे? आपल्याला एक लाईन आखून घ्यायची आहे AF. जॉईन AF, इट इज इंटरसेक्टिंग ॲट पॉईंट X ऑन CD. इन ट्रायंगल ABF BD/FD इक्वल टू FX/AX. हा आपला झाला 1 नंबरचं इक्वेशन. इन ट्रायंगल AFE FX/AX इक्वल टू CE/AC. तर दोन्ही लाईन्स सेम आलेल्या आहेत. FX/AX FX/AX म्हणजेच काय आहे? BD/FD इक्वल टू CE/AC झालेलं आहे. तेच आपण इथे लिहून घेतलेलं आहे. इथे लिहिताना थोडंसं माझ्याकडनं चूक झालेली आहे. ओके, BD/FD इक्वल टू FX/AXच्या ऐवजी तिकडे येणार आहे. BDच्या समोर कोणती आहे? AX आहे. आपण इथे लिहून घेऊया AX/FX आणि ह्याला म्हणूया आपण इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता दोन्हीकडे सारखे आलेत FX/AX म्हणून आपण या दोन्ही लाईनसुद्धा सेम लिहून घेतलेल्या आहेत. आणि आपण म्हटलेलं आहे फ्रॉम 1 and 2 BD/FD इक्वल टू AC/CE. उलटं करावं लागेल कारण हा FX/AX घेतलेला आहे म्हणून. आता आपण याचे मेजर्स भरून घेऊया, म्हणजे लेंथचे मेजर्स भरून घेऊया. 8/4 इक्वल टू 12/X. क्रॉस मल्टिप्लिकेशन झालेला आहे. 8 × X इज इक्वल टू 4 × 12. इकडचा 8 मल्टिप्लिकेशनमध्ये होता, इथे राईट हँड साईडला आल्यावरती डिवाईडमध्ये झालेला आहे. 4 × 12/8 म्हणजे X इज इक्वल टू देअरफॉर X इज इक्वल टू 6. त्याच्याचबरोबर आपल्याला काय काढायचं होतं? आपल्याला AE काढायचं होतं. मग AE इज इक्वल टू AC + CE. आता आपल्याला CE जो होता तो त्यांनी X पकडलेला होता, तो आपल्याला कळलेला आहे. पण त्या ठिकाणी लिहून घेऊया CEची पण व्हॅल्यू. मग 12 + 6 इज इक्वल टू 18. देअरफॉर AE इज इक्वल टू 18. X काढायला सांगितलं होता, X काढला. AE काढायला सांगितला होता, AE काढला. आता त्याला आपल्याला काय करायचं आहे? बॉक्स टाकायचा आहे. आन्सर जे काढायला सांगितलेलं आहे त्याला बॉक्स लिहा. छान वाटतं, सुंदर वाटतं, समोरच्याला कळतं तुमचं उत्तर आलेलं आहे. तो त्याला टिक मार्क देतो, पुढे जातो.